आज मी बनवणार आहे अळूची भाजी। अशी ही मस्त चविष्ट आणि दिसायला हिरवीगार अशा या भाजीची रेसिपी बनवूयात। या भाजीला अळूची भाजी किंवा अळूचं गरगट तसेच अळूचं फतफद असेही म्हणतात। ही भाजी लग्न समारंभात तसेच पूजेच्या नैवेद्यासाठी सुद्धा बनवतात। सर्वांनाच आवडणाऱ्या अशा या भाजीची आपण सुरुवात करूया। अळूच्या भाजीसाठी इथे जी पाने घेतली आहेत या पानांचे दोन प्रकार असतात। भाजीसाठी जी पाने घेतो ती पातळ पाने असतात, तसेच त्यांचा रंग सुद्धा हा पोपटी असतो आणि या पानांचा देठ हा हिरवा आणि थोडासा लालसर असतो। ही पाने भाजीची पाने आहेत आणि दुसरी पाने ही वड्यांसाठी पाने वापरतात। आणि अळूवड्यांसाठी जी पाने वापरतो त्या पानांचा रंग हा डार्क हिरवागार असून त्यांचे देठ हे पूर्ण चॉकलेटी रंगाचे असते। भाजी बनवण्यासाठी इथे आता आपण पानांचे देठ कट करून घेऊया आणि इथे पानांच्या शिरा जर जाड असतील तर त्यांच्यावरील साली काढून घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे या पानांच्या देठाच्या सुद्धा साली काढून घ्यायच्या आहेत। या साली अशा प्रकारे सर्व काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व देठांच्या साली सर्व बाजूने काढून घ्यायच्या आहेत। इथे मी सर्व पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत। आपण हे आता सर्व पाने कट करून घेऊया। कट करताना सर्व पाने एकत्र घेऊन त्यांचा रोल करून सुरीच्या सहाय्याने अशी कट करून घ्यायची आहेत। त्यामुळे सगळी पाने लगेचच कट करून होतात। सर्व पाने ही जरा मी मोठीच कापून घेते, कारण ही पाने उकडून झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे। आता या पानांची देठे सुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहेत। ती सुद्धा आपल्याला उकडून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायची आहेत। आता ही सर्व कट केलेली पाने कुकरमध्ये घेऊया। त्याचबरोबर या पानांमध्ये ही कट केलेली देठे सुद्धा घालून घेऊया। यामध्ये मी थोडेसे पाणी घालते। पाणी सुद्धा जास्त न घालता जेवढी पाने बुडतील तेवढेच पाणी घालायचे। हे शेंगदाणे सुद्धा यामध्ये मी उकडायला ठेवणार आहे। हे शेंगदाणे मी अर्धा तास भिजत ठेवले होते, ते आता यामध्ये मी ठेवून देते। या कुकरच्या आता आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता मी वाटण तयार करून घेते। वाटणासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं नारळ किसून घेतले, 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 7-8 मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 लहान चमचे जिरे घेऊन पाव चमचा हळद घ्यायचे। यामध्ये थोडेसे पाणी घालून आता हे सर्व मिक्सरला फिरून घेऊया। इथे मी मिरच्या घेतल्याने मसाला घालणार नाहीये, असे एकदम बारीक वाटण करून घ्यायचे। कुकरच्या इथे मी 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। कुकर इथे एकदम थंड झाल्यावर आपण खोलून बघूया, तर इथे मस्त अशी अळूची पाने शिजून तयार झालीत आणि शेंगदाणे सुद्धा शिजलेत। अळूच्या पानांमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला भाजीमध्ये घालायचे। इथे तुम्ही बघू शकता आळू किती छान असा शिजलाय। एकदम बारीक करण्यासाठी आता आपण इथे मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला फिरवताना यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाहीये, तर इथे अळूची पाने सुद्धा आपण बारीक करून घेतली आहेत। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे। तेल हलकसं गरम झाल्यावर 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। 1 लहान चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की 1 लहान चमचा जिरे घालायचे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालून हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे। छान असा फोडणीचा सुगंध घरामध्ये मस्त पसरलाय। अशा मस्त खमंग फोडणीमध्ये आता आपण हे वाटण घालून घेऊया। हे वाटण सुद्धा या तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया। या वाटणाच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा हे पाणी सुद्धा यामध्ये घालायचे। जे आपण अळूची पाने कुकरमध्ये उकडली होती त्याचं पाणी आपण यामध्ये थोडं घालून घेऊया आणि थोडे पाणी आपण नंतर घालणार आहोत। या वाटणाला छान अशी उकळी येऊन द्यायची। वरून आता चवीपुरते मीठ घालून थोडेसे कोकम घालून घ्यायचे। थोडंसं गूळ सुद्धा यामध्ये ॲड करायचे आणि जे उकडलेले शेंगदाणे होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे। वाटणाला चांगली उकळी आल्यावर उकडलेली अळूची पाने मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली होती ती आता यामध्ये घालून घ्यायची आहेत। हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचे। जर का तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा चालू शकेल, आणि जर का तुम्हाला कोकम नको असेल तर कोकमाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता। पण या दोघांमधील एक नक्कीच काहीतरी घाला, कारण कधी कधी अळू हा खाजरा असतो, त्यामुळे चिंच किंवा कोकमाच्या आंबटपणामुळे तो घशाला खवखवत नाही। अशी ही मस्त आंबट तिखट गोड तिन्ही चवींची असणारी अळूची भाजी बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।